नमस्कार लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी समोर आलेली आहे। लाडकी बहीण योजनेचा मे महिन्याचा हप्ता वाटप सुरू करण्यात आलेला आहे आणि सर्वात मोठी आनंदाची बातमी आपले मुख्यमंत्री म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथदादा शिंदे बहिणींचे लाडके भाऊ एकनाथदादा शिंदे यांनी अनाउन्समेंट केलेली आहे। ज्या पद्धतीने बहिणींसाठी लाडकी बहीण योजना आणली, उपमुख्यमंत्री ज्यावेळेस मंत्री होते त्यावेळेस त्यांनी योजना सुरू केली, त्याच पद्धतीने आनंदाची बातमी त्यांनीच आणलेली आहे। आनंदाची बातमी म्हणजे बहिणींना मे महिन्याचा हप्ता 2100 रुपये प्रमाणे मिळणार आहे। हो, लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी त्यांनी दिलेली आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी घोषणा केली की लाडक्या बहिणींना मे महिन्यापासूनच 2100 रुपये प्रमाणे हप्ता जमा होईल। तुम्ही त्यांचा व्हिडिओ सुद्धा पाहू शकता की आपले उपमुख्यमंत्री म्हणजे बहिणींचे लाडके भाऊ यांनी घोषणा केलेली आहे की लाडक्या बहिणींना 2100 रुपये प्रमाणे हप्ता जमा केला जाईल। सर्वात अगोदर आपण हा व्हिडिओ पाहूया। लाडकी बहीण योजनेसंदर्भात मोठी बातमी समोर आली आहे। माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना आता दर महिन्याला 2100 रुपये मिळणार आहेत। लाडक्या बहिणींचे सख्खे भाऊ म्हणून काम केलंय, निर्णय घेतलेला आहे। 1500ची ओवाळणी 2100 रुपये ती आर्थिक तजवीज करून ही योजना राबवली जात आहे। आणि त्यासोबतच महिला व बाल विकास विभागाचे मंत्री म्हणजे आदित्यताई तटकरे मॅडम यांनी सुद्धा मे महिन्याचा हप्ता सुरुवात केलेला आहे। आजपासून लाडकी बहीण योजनेचा हप्ता आजपासून सुरू करण्याचे आदेश मंत्री यांनी दिलेले आहे। महिला व बाल विकास विभागाचे मंत्री म्हणजे आदित्यताई तटकरे यांनी दिलेले आहे। यांनी सुद्धा अनाउन्समेंट केलेली आहे। लाडकी बहीण या योजनेअंतर्गत जो लाभ आहे डीबीटी आहे त्याची सुरुवात ही आम्ही करत आहोत। इथं पाहू शकता। तर बघा लाडक्या बहिणींनो, तुम्ही सुद्धा आताच ऐकला आहे, थेट आदित्यताई तटकरे मॅडम यांनी आदेश दिलेला आहे। तुम्हाला आदेश आलेला असेल की लाडक्या बहिणींना आजपासून पैसे वाटप आम्ही सुरू केलेले आहे, ते सोबतच 2100 रुपये प्रमाणे हप्ता वाटप होईल असं आदित्यताई तटकरे यांनी व्हिडिओमध्ये स्पष्टपणे सांगून दिलं की लाडक्या बहिणींना या महिन्यापासूनच 2100 रुपये प्रमाणे हप्ता वाटप होईल। आपल्याला सर्वात अगोदर महत्वाची माहिती पाहिजे की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रभाऊ फडणवीस यांनी अनाउन्समेंट केली आहे की नाही। सर्वात अगोदर आपण पाहूया की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रभाऊ फडणवीस यांनी सुद्धा आदेश दिलेला आहे की मे महिन्याचा हप्ता 2100 रुपये प्रमाणे जमा होणार। बघा, आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा अनाउन्समेंट व्हिडिओ सुद्धा आपण पाहू शकता की बहिणींना 2100 रुपये प्रमाणे वाटप होईल, यांनी सुद्धा घोषणा केलेली आहे। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवाभाऊ यांच्या लाडक्या बहिणीसाठी खुश खबर आली आहे। लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना 2100 रुपये योजना आम्ही सुरूच ठेवणार आहोत आणि 2100 देखील आम्ही देणार आहोत। तर बघा लाडक्या बहिणींनो, आताच तुम्ही व्हिडिओ ऐकला आहे की थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी आदेश दिलेला आहे की बहिणींना 2100 रुपये प्रमाणे हप्ता वाटप होईल आणि हप्ता वाटप सुरू करण्याचा आदेश देखील साहेबांनी दिलेला आहे। आता सर्व बहिणींना 2100 रुपये प्रमाणे हप्ता मिळेल असं गोड बातमी आपल्याला पाहायला मिळाली। परंतु महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी तातडीच्या सूचना दिलेल्या आहेत। बघा, आपले अजितदादा पवार यांनी तातडीच्या सूचना दिलेल्या आहे। लवकरात लवकर 2100 रुपये जमा झाले पाहिजे, हे सुद्धा आदेश शासनाकडे देण्यात आलेले आहे। 2 दिवसात पूर्ण 36 जिल्ह्यात पैसे वाटप झालेच पाहिजे असं अजितदादा पवार यांनी सांगितलं आहे आणि सोबतच 2100 रुपये प्रमाणे पैसे वाटप करा, हे सुद्धा त्यांनी अनाउन्समेंट केलेले आहे। काय म्हणाले अजितदादा पवार हे आपण पाहू शकता। लाडक्या बहिणींच्या निधीचं नियोजन केलं अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली। लाडक्या बहिणींना तातडीने पैसे देण्याचा प्रयत्न केलेला आहे, बजेटमध्ये तरतूद केलेली आहे। तर बघा लाडक्या बहिणींनो, आताच तुम्ही सुद्धा ऐकलं आहे, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा यांनी आदेश दिलेला आहे की लाडक्या बहिणींनो लवकरात लवकर तुमच्या खात्यात पैसे जमा होतील, काळजी करू नका। सर्वात अगोदर पूर्ण 36 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होतील, आता काळजी करायची काही गरज नाही। आज 35 लाख बहिणींच्या खात्यात पैसे जमा करण्यात आलेले आहे। एकूण 3600 कोटीची निधी मंजूर करण्यात आलेली आहे। लाडकी बहीण योजनेसाठी आता तुम्हाला 2100 रुपये प्रमाणे जो हप्ता मिळेल यासाठी 3600 कोटीची निधी मंजूर करण्यात आलेली आहे। आता आपण पाहूया या निधीत 3 दिवसात
वाटप होईल। बघा, लाडकी बहीण योजनेचा हप्ता तुम्हाला आजपासून सुरू झालेला आहे। जवळपास 3 दिवसांमध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये वाटप कंप्लीट होणार आहे। त्यासोबतच गॅस कनेक्शनचे सुद्धा पैसे जमा करण्यात येणार आहे। लाडकी बहीण योजनेचे आता मे महिन्याचा हप्ता तुमचा जमा होणार आहे आणि त्यासोबतच गॅस कनेक्शनचे सुद्धा तुम्हाला पैसे दिले जाणार। आणि लाडकी बहीण योजना स्वतःचा म्हणजे लाडक्या बहिणींना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी लखपती दीदीच्या योजनेच्या माध्यमातून तुम्हाला पैसे जमा करण्यात येणार आहे। आता लाडक्या बहिणींसाठी सर्वात जास्त आनंदाची बातमी म्हणजे मे महिन्यामध्ये तुम्हाला 2100 रुपये प्रमाणे हप्ता मिळतोय आणि सोबतच लखपती दीदी योजनेच्या माध्यमातून तुम्हाला स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी ते सुद्धा तुम्हाला पैसे मे महिन्यामध्येच देण्यात येणार आहे। आणि गॅस कनेक्शनचे 30 गॅस कनेक्शनचे पैसे तुमच्या अकाउंटला याच महिन्यामध्ये जमा करण्याचा शासनाचा निर्णय आहे। हा सुद्धा निर्णय लाडक्या बहिणींसाठी घेण्यात आलेला आहे। आता तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे सर्व काही पैसे जमा करण्याचा शासनाने आदेश दिलेला आहे। आणि सर्वात अगोदर आपण पाहूया की आज कोणकोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप झाले। 2100 रुपये प्रमाणे बहिणींना मेसेज आलेले आहे। बहिणी प्रचंड खुश आपल्याला दिसून येत आहे। ज्या ज्या बहिणीचे मेसेज आलेले आहे ते मेसेज सुद्धा तुम्हाला दाखवतो आणि कोणकोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप झाले ते जिल्ह्यांची नाव सुद्धा मी तुम्हाला सांगतो। या 11 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप झालेले आहे त्याची यादी इथं तुम्ही पाहू शकता। या 11 जिल्ह्यात पैसे वाटप झालेले आहेत। त्यापैकी सर्वात अगोदर 3 जिल्ह्यांची नाव तुम्ही इथं पाहू शकता। सर्वात प्रथम जो जिल्हा पैसे वाटप झालेले आहे तो आहे यवतमाळ। बघा, जर तुम्ही यवतमाळला राहत असाल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या सर्वात अगोदर पैसे तुमच्या खात्यात आलेले आहे। तर यामध्ये प्रश्न येतो की यवतमाळला 2100 रुपये प्रमाणे पैसा आलेला आहे का 3000 रुपये प्रमाणे मेसेज आलेला आहे का 1500 रुपये प्रमाणे पैसे आलेले आहेत। बघा, याची पूर्ण डिटेल मी तुम्हाला सांगतो। कोणाला 3000 रुपये येत आहे, कोणाला 2100 तर कोणाला 1500 रुपये। सर्वात अगोदर आपण जिल्ह्यांची नावं पाहू, मग तुम्हाला डिटेलवर माहिती देणार आहे की कोणाला 2100 रुपये येत आहे, कोणाला 1500 रुपये येत आहे। ठीक आहे, आता यामध्ये पहिला जिल्हा झाला यवतमाळ। यवतमाळला तुम्ही जर राहत असाल, मेसेज आला नसेल तुम्ही कमेंट मध्ये नक्की सांगा, त्यावर मी तुम्हाला डिटेलवर माहिती देणारच आहो। आणि दुसरा जिल्हा आहे सातारा। सातारा सुद्धा पैसे वाटप झालेले आहे। तिसरा जिल्हा आहे अमरावती। आता या 3 जिल्ह्यांपैकी जर तुम्ही राहत असाल कमेंट मध्ये नक्की सांगा, सर आम्ही या जिल्ह्यात राहतो, आम्हाला मेसेज आला असेल तरी सुद्धा सांगा, नाही आला असेल तरी सुद्धा कमेंट मध्ये सांगू शकता। या 3 जिल्ह्यामध्ये पैसे वाटप आज झालेले आहे। आता पुढील 3 जिल्ह्यांची नावं तुम्ही इथं पाहू शकता। लाडकी बहीण योजनेचा 11वा हप्ता पुढील 3 जिल्ह्यामध्ये झालेला आहे, तो म्हणजे जळगाव। बघा, जळगावला सुद्धा पैसे वाटप झाले, त्यानंतर नाशिकला आणि नंतर संभाजीनगर। या 3 जिल्ह्यामध्ये सुद्धा आता पैसे कंप्लीट झालेले आहे। या 3 जिल्ह्यांपैकी जर राहत असाल तरी कमेंट मध्ये सांगा। पुढील 3 जिल्ह्यांची नावं तुम्ही इथं पाहू शकता। रत्नागिरीला पैसे वाटप झाले, त्यानंतर धुळ्याला पैसे वाटप झाले, त्यानंतर रायगडला सुद्धा पैसे वाटप झाले। तुम्ही सुद्धा या 3 जिल्ह्यांपैकी राहत असाल कमेंट मध्ये सांगा। शेवटचे 2 जिल्हे इथं पाहू शकता। मुंबईला पैसे वाटप झाले आणि नंदुरबारला। अशा या 11 जिल्ह्यांमध्ये आज पैसे वाटप झालेले आहे। बऱ्याचशा बहिणींना मेसेज आलेला आहे। या जिल्ह्यांपैकी राहत असलेल्या महिलांना 25% बहिणींना पैसे आलेले आहेत। लक्षपूर्वक ऐका, पहिला जो टप्पा झालेला आहे 25% बहिणींना पैसे आलेले आहेत। जर काही बहिणींना पैसे आले नसतील तर 2-3 दिवस तुम्ही थांबू शकता। 2-3 दिवसामध्ये जर तुम्हाला मेसेज आला नाही तर तुम्ही तात्काळ काम करून घेणं गरजेचं आहे। आता ज्यांना मेसेज आला नाही त्यांनी काय करायची गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे। फक्त याच बहिणीच्या खात्यात पैसे जमा केले आहे। बघा, याच बहिणींच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत। आता कोणत्या बहिणीच्या खात्यात पैसे जमा झाले आहे? 11व्या हप्त्यासाठी शासनाने 5 नेम लावलेले आहेत। बघा, शासनाने 5 नवीन नेम लावलेले आहेत। ते नेम तुम्हाला आधीच माहित असेल। ज्या बहिणींना माहित नसतील, ज्यांना अजून मेसेज आला नसेल, ज्यांना काही पैसे आले नसतील तर कदाचित त्या या नियमांमध्ये बसत नसाल। शासनाने सर्व काही नियम आता जे होते ते सर्व काढण्यात आलेले आहे। महत्त्वाचे 5 नियम शासनाने ठेवलेले आहेत। या 5 नियमांचं पालन करणं खूप गरजेचं आहे। जर या नियमांपैकी एकही नियमांचं उल्लंघन केलं तरी सुद्धा तुम्हाला 11वा हप्ता मिळणार नाही। म्हणून
लक्षपूर्वक ऐका कोणते ते नियम आहे। सर्वात अगोदर तुम्हाला नियमांबद्दल सांगतो, हे 5 नियम कोणते आहे। त्यानंतर तुम्हाला माहिती देतो की ज्या बहिणींना मेसेज आला आणि त्यांनी काय करायचं ते सुद्धा माहिती तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही देणार आहोत। सर्वात अगोदर आपण हे 5 नियमांबद्दल जाणून घेऊ शॉर्टकट मध्ये, त्यानंतर तुम्हाला महत्त्वाची माहिती सांगतो। हे 5 नियम अशा पद्धतीने आहेत। सर्वात अगोदर पहिली जी अट नेमकं कोणती आहे ती जाणून घ्या, कारण शासनाने महत्त्वाचे 5 अटी ठेवलेले आहेत। त्यामधून जी पहिली अट आहे ती नेमकं कोणती आहे ते समजून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे। कारण ज्या महिलांचं लग्न झालेलं असेल, पहिली अट पहा बघा, लक्षात घ्या, ही पहिली अट आहे। पहिली अट नेमकं कोणती, ज्या बहिणींचं लग्न झालेलं आहे बघा, अशा बहिणींच्या सासरी 5 एकरपेक्षा जास्त जमीन नसावी। बघा, शासनाने सर्व अटी काढलेल्या आहे, पण महत्त्वाची जी पहिली अट ठेवण्यात आलेली आहे ती म्हणजे ज्या बहिणीचं लग्न झालेलं आहे अशा बहिणींच्या सासरी 5 एकरपेक्षा जमीन नसावी। बघा, तुमचं जर आता लग्न झालं असेल, तुमच्या कुटुंबामध्ये कोणी मुलगीचं लग्न झालं असेल, ती मुलीचं लाडकी बहीण योजनेचा हप्ता भेटतोय, पण तिचं आता लग्न झालेलं असेल, तर त्या मुलीचं लग्न झालेलं असेल तर त्या बहिणीच्या सासरी 5 एकरपेक्षा जमीन नसावी। 5 एकरपेक्षा जर जास्त जमीन असेल तर अशा बहिणींना लाडकी बहीण योजनेपासून काढण्यात आलेलं आहे। लक्षात घ्या, अतिशय महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज समोर आलेली आहे। नेमकं कोणती अट लावलेली आहे की ज्या बहिणींचं लग्न झालेलं असेल आणि त्या बहिणींच्या सासरी 5 एकरपेक्षा जास्त जमीन असेल तर अशा बहिणींना लाडकी बहीण योजनेचा हप्ता दिला जाणार नाही। त्यांना यापुढे येणारा 11वा हप्ता मिळणार नाही आणि सर्व हप्ते त्यांचे यापुढे बंद होतील। हे महत्त्वाचं आहे, अतिशय महत्त्वाचं अट शासनाने लावलेली आहे, सर्व अटी काढलेल्या आहे। आणि त्यासोबतच बघा, पहिली अटीमध्ये नेमकं एक सर्वात महत्त्वाची माहिती आहे बघा, आणि ज्या बहिणीचं लग्न झालेलं नाही अशा बहिणींच्या कुटुंबात 5 एकरपेक्षा जास्त जमीन नसावी। बघा, आता लग्न झालं असेल, सासरी तुमच्या 5 एकरपेक्षा जास्त जमीन नसावी, आणि लग्न झालेलं नसेल तर तुमच्या बघा, जर तुमच्या कुटुंबामध्ये 5 एकरपेक्षा जास्त जमीन असेल तरीसुद्धा तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ दिला जाणार नाही, म्हणजे 11वा हप्ता तरीसुद्धा तुमचा जमा होणार नाही। महत्त्वाचा नियम आहे, पहिला नियम अतिशय महत्त्वाचा आहे। जर लग्न झालेलं नसेल तरीसुद्धा तुमच्या कुटुंबामध्ये 5 एकरपेक्षा जमीन नसावी। ठीक आहे, हे महत्त्वाचा पहिला नियम आहे, हा पहिला नियम ठरलेला आहे। यामध्ये तुम्ही तुमच्या नियमांमध्ये बसत का नाही तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता। तुमच्या कुटुंबामध्ये कोणाचं 5 एकरपेक्षा जमीन जास्त असेल तर तुम्ही या योजनेमध्ये बसत नाही, कारण ही योजना फक्त गोरगरीब महिलांसाठी सुरू केलेली आहे, त्यांना ज्याचा लाभ भेटला पाहिजे म्हणून ही योजना सुरू केलेली आहे। ठीक आहे, कमेंटमध्ये सांगू शकता तुम्ही या योजनेमध्ये बसत का नाही पहिल्या अटीमध्ये। आता महत्त्वाची दुसरी अट आहे बघा, शासनाने जी दुसरी अट लावलेली आहे अशा बहिणींना पैसे येत आहे, जी दुसरी अट मान्यता असेल त्याच बहिणींना पैसे येत आहे। ज्या बहिणींचं वय बघा, दुसरी जी महत्त्वाची अट आहे ती म्हणजे दुसरी अट आहे, ज्या बहिणींचं वय, आता ज्या बहिणीचं वय 1 मे 2025 बघा, तारीख लक्षात घ्या, 1 मे 2025 पर्यंत 65 वर्ष पूर्ण झालेलं असेल अशा बहिणींना पैसे मिळणार नाही। बघा, अतिशय महत्त्वाची माहिती आहे। दुसरा जो नियम, दुसरी जी अट लावलेली आहे ती सर्वात महत्त्वाची आहे, ज्या बहिणींचं वय 1 मे 2025 नंतर 65 वर्ष पूर्ण झालेलं असेल अशा बहिणींना पैसे मिळणार नाही। बघा, आता तुम्ही लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरलेला आहे, तुम्हाला पैसे भेटत आहे, पण आता जर तुमचं वय 65 वर्षापेक्षा पूर्ण झालेलं असेल तर तुम्हाला यापुढे योजनेचा 11वा हप्ताही दिला जाणार नाही, सर्व हप्ते तुमचे आता बंद होतील, तुम्हाला लाडकी बहीण योजना तुमची आता बंद होईल। बघा, तुमची जी लाडकी बहीण योजना आहे ना ती आता डायरेक्ट बंद होईल जर तुमचं वय 65 वर्ष पूर्ण झालेलं असेल 1 मे 2025 पर्यंत। म्हणून आता जर तुम्ही वाट पाहत असाल, जर तुमचं वय 65 वर्ष असेल तर 1 मे 2025 पासून तुमची योजना बंद होईल, तुम्ही योजनेचा लाभ घेऊ शकणार नाही, तुम्हाला 2100 रुपये प्रमाणे हप्ता दिला जाणार आहे आणि 1500 रुपये प्रमाणे सुद्धा हप्ता मिळणार नाही, कारण सर्व तुमची योजना आता बंद करण्यात येणार आहे। असा हा दुसरा नियम शासनाने ठेवलेला आहे। ठीक आहे, तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता तुमचं वय किती आहे, तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा। आता तिसरी जी महत्त्वाची अट आहे बघा, तुमच्या कुटुंबामध्ये सर्वात अगोदर
तुमची जी तिसरी अट ठेवण्यात आलेली आहे शासनाने, 2 अटी तुम्ही आता जाणून घेतले. तिसरी सर्वात महत्त्वाची अट असणार आहे. तिसरी अट जर तुम्ही जाणून घेतली, तिसरी अट नेमकं कोणती? तुमच्या कुटुंबात जर कोणी आता सरकारी नोकरीवर लागलं असेल तरी अशा बहिणींना सुद्धा पैसे आता बंद होतील. शासनाने ज्यावेळेस योजना सुरू केलेली आहे त्याच वेळेस हे ठराव केलेला आहे की कुठल्याही प्रकारचे सरकारी योजनेचा लाभ घेत नसावं. तुमच्या कुटुंबात कोणी सरकारी योजनेचा लाभ घेत नसावं. जर तुमच्या कुटुंबात कोणी सरकारी योजनेचा लाभ घेत असेल तर अशा बहिणींना लाडकी बहीण योजनेचे पैसे दिले जाणार नाही. म्हणून शासनाने हा तिसरा नियम अटी लावलेले आहे की तुमच्या कुटुंबात जर कोणी आत्ताच्या आत्ता बघा, आत्ता जरी तुमच्या कुटुंबात कोणी सरकारी नोकरीवर लागलेला असेल तरी सुद्धा तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ बंद होईल. बघा, शासनाची अट आहे, आत्ता जरी कोणी तुम्ही सरकारी नोकरीवर तुम्ही लागले असाल तरी सुद्धा तुमच्या लाडकी बहीण योजनेचा हप्ता कायमस्वरूपी बंद करण्यात येणार आहे. असं शासनाची तिसरी अट लावण्यात आलेली आहे. बघा, शासनाने सर्व काही अटी लावलेल्या आहे, पण हे सर्वात महत्त्वाची अट आहे की तुम्ही आता जर नोकरीला लागत असाल तर तुम्हाला तुमच्या कुटुंबामध्ये सर्व लाडकी बहीण योजनेचा लाभ बंद होईल. जर तुमच्या कुटुंबामध्ये कोणी एक व्यक्ती लाभ घेत असेल, 2 व्यक्ती लाभ घेत असेल तर दोघं व्यक्तींचा लाभ तुमचा बंद होईल. कोणाचाही लाभ सुरू राहणार नाही तुमच्या कुटुंबातच कोणी सरकारी नोकरीला लागलेलं असेल तर. अशा पद्धतीने दुसरी अट ठेवण्यात आलेली आहे. आता चौथी अट नेमकं कोणती आहे? बघा, लाडकी बहीण योजनेसाठी आता जी चौथी अट ठेवण्यात आलेली आहे ही अट तुम्हाला आधीपासून माहीत आहे. लाडकी बहीण योजनेचा ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भरलेला आहे त्याच वेळेस ही अट ठेवण्यात आलेली आहे आणि ही अट कायमस्वरूपी करण्यात आलेली आहे. तुमच्या कुटुंबात जर आता उत्पन्न 2025चं 2.5 लाखापेक्षा जास्त असेल, बघा आधीपासून ही अट ठेवण्यात आलेली आहे. तुमच्या कुटुंबामध्ये 2.5 लाखापेक्षा जर उत्पन्न जास्त असेल 2025चं, कारण आता 2025 यामध्ये जर तुमचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त आलं तरी सुद्धा तुमची योजना बंद होईल. ही गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे. चौथी महत्त्वाची जी अट आहे ती तुमच्या उत्पन्नाची, कारण योजना फक्त गोरगरीब महिलांसाठी सुरू केलेली आहे. त्यामध्ये चौथी जी महत्त्वाची अट आहे ती म्हणजे तुमचं उत्पन्न फक्त 2.5 लाखापेक्षा कमी असणे गरजेचं आहे. 2.5 लाखापेक्षा कमी असेल तर तुमची योजना कायमस्वरूपी सुरूच राहील आणि जर 2.5 लाखापेक्षा जास्त उत्पन्न आलं तर तुमची योजना आता बंद होऊ शकते. ठीक आहे. आता शेवटची जी अट ठेवण्यात आलेली आहे, 5वी अट आपण त्याला म्हणतो. 5वी अट नेमकं कोणती आहे? 5वी अट आहे एका कुटुंबातील फक्त 2च महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ दिला जाणार आहे. बघा, आता तुमच्या कुटुंबामध्ये जर कोणी 3 बहिणींना लाभ भेटत असेल, 4 बहिणींना लाभ भेटत असेल तर अशा बहिणींचा लाभ आता बंद होईल. कारण लाडकी बहीण योजनेचा आता 5वी जी महत्त्वाची अट लावलेली आहे की एका कुटुंबातील फक्त 2च महिलांना लाभ दिला जाणार आहे. ठीक आहे. आता तुम्हाला 1500 रुपये प्रमाणे हप्ता भेटतोय. एक महिला असेल तर 1500 रुपयाचा मेसेज, 2 महिला असेल तर 1500 रुपयाचा मेसेज, असं तुम्हाला 3000 रुपयाचा लाभ दिला जातो एका कुटुंबात. पण आता एका कुटुंबात तुम्हाला 2100 रुपये प्रमाणे मेसेज येईल. 2100 रुपये प्लस 2100 रुपये असं 4200 रुपयाचा तुम्हाला एका कुटुंबाला लाभ दिला जाईल. कारण तुमच्या कुटुंबामध्ये आता फक्त 2च महिलांना लाभ दिला जाईल. 2 महिलापेक्षा जास्त असतील तर त्यांना लाभ दिला जाणार नाही. कारण 2100 रुपये प्रमाणे जो हप्ता वाटप होतोय शासनाने ठराव केलेला आहे की एका कुटुंबात फक्त 2च महिलांना लाभ दिला जाणार आहे. ठीक आहे. 2पेक्षा जास्त महिला असतील तर त्यांना यापुढे योजनेचा लाभ दिला जाणार नाही. कारण योजना आता 2100 प्रमाणे सुरू झालेली आहे. कडक कारवाई यावर आता सुरू करण्यात आलेली आहे. आता तुमच्या अशा प्रकारे या 5 अटी आहे. या 5 अटींपैकी तुम्ही बसत का नाही तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता.